फ्रेंड्स, कसे आहात? बघा, आज की नाही 13 डिसेंबरला नवोदयची परीक्षा झाली आणि नवोदयचा हा सेट बीचा पेपर माझ्याकडे आलेला आहे आणि त्याला आपण चेक करणार आहोत. चला तर बघूया ह्या पेपरच्या माध्यमातून इतर मित्रांनासुद्धा ज्यांचा सेट बी असेल त्यांना ह्या माध्यमातून आपण उत्तर पुरवण्याचा प्रयत्न करू आणि म्हणजे त्यांना त्यांच्या प्रश्नांना टॅली करून पाहायला सोपं जाईल की त्यांना किती मार्क्स पडू शकतात, आहे ना. चला तर सुरुवात करूया. पहा मित्रांनो, यामध्ये हा पहिला जो प्रश्न आहे मानसिक क्षमता चाचणीचा आणि यामध्ये तुम्हाला वेगळा म्हणजे निराळा असं वेगळा ओळखायचा आहे. तर पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये निराळा आहे हा डी. त्यानंतर आपण पाहूया हा दुसरा प्रश्न. यामध्ये पहा हे सगळे उलटे आहेत आणि हा एक जो आहे तो सरळ आहे, त्यामुळे हा वेगळा आहे, हा त्याचं उत्तर आहे डी. त्यामुळे त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसऱ्यामध्ये पण पहा हे सर्व काही आहेत यांपेक्षा हा निराळा किंवा हा वेगळा आहे. प्रश्न सी. तुम्ही म्हणणार की आम्हाला डिटेलमध्ये सांगा, तर डिटेलमध्ये सांगण्यासाठी आपण परत दुसरा व्हिडिओ बनवूया. सध्या फक्त तुम्हाला मी उत्तरपत्रिका किंवा म्हणजेच उत्तरे पाठवतोय, जेणेकरून तुम्हाला ते तुमची स्वतःची प्रश्नपत्रिका टॅली करता येईल. त्यानंतर यामध्ये हा पहा इथे सर्व सारखे आहेत आणि हा वेगळा आहे, म्हणून ए हे त्याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला समान असा ओळखायचा आहे. तर हे ही प्रश्नाकृती आणि हे उत्तराकृत्या. यामध्ये पर्याय क्रमांक सी. मी तुम्हाला फक्त एक उत्तरपत्रिका तुमच्या समोर ठेवतोय की जेणेकरून ह्याच्याकडे पाहून तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रश्नपत्रिका टॅली करू शकता किंवा तुम्ही किती सोडवलेलं आहे हे टॅली करू शकता. 6 नंबरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 7 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 8 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. अशा प्रकारे त्याची उत्तरे आहेत. पहा, तुमच्या मित्रांनाही तुम्ही सांगा आणि त्यांच्याकडे पाठवा. नंतर आता लागलीच समोरचा प्रश्न बघूया. पहा, समोरील भाग जो आहे प्रश्न क्रमांक 9. आता यामध्ये कसं आहे, या भागामध्ये आहे की लुप्त भागातील आकृती ओळखायची आहे. ह्या उत्तराकृत्या आहेत, हा प्रश्नाकृती आहे. ह्या जागेवरचे ह्या आकृत्या भरायच्या आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 9 जो आहे त्याचं उत्तर आहे बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10 आणि त्याचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक आहे 11, त्याचं उत्तर आहे डी. आणि प्रश्न क्रमांक 12 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. समोरील प्रश्न बघूया. पहा, भाग 4मध्ये काय सांगितलेलं आहे की हे जो प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत त्यामध्ये एक शेवटची जी जागा आहे ती रिकामी ठेवलेली आहे आणि उत्तराकृतीपैकी कोणती आकृती इथे बसते हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक हा आहे 13, त्यामध्ये त्याचा पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक आहे 14 आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे डी. तर प्रश्न क्रमांक आहे 15 आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. मी फक्त तुम्हाला उत्तरे दाखवतोय. मी परत एक वेळेस सांगतोय, मी तुम्हाला पूर्णतः याच्यावर विश्लेषण काहीही करत नाही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते पूर्ण विश्लेषण करणार आहोत. सध्या फक्त उत्तरपत्रिका तुमच्यापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. सर्वांनी आपापल्या प्रश्नपत्रिका किंवा आपण सोडवलेले उत्तर कितपत बरोबर आहेत हे एवढंच तपासून पाहायचं आहे. त्यासाठी लागलीच तुमच्याकडे हे पाठवतोय. पहा, यामध्ये बसणारा जो पर्याय क्रमांक आहे प्रश्न क्रमांक 16चा पर्याय आहे डी. पुढचा प्रश्न बघूया. पहा, भाग 5व्यामध्ये काय करायचं आहे की भाग 5व्यामध्ये फक्त समसंबंध ओळखायचे आहेत. याचा संबंध याच्याशी आहे, तर याचा संबंध कोणत्याशी असेल, इथे रिकामी जागा आहे आणि ह्या प्रश्न आकृतीपैकी कोणत्याशी असेल. प्रश्न क्रमांक 17 आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. तर प्रश्न आहे 20 त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. अशा प्रकारे इथपर्यंत आलेलो आहोत. 20 नंबरचा प्रश्न पूर्ण झाला. आता 21 नंबरकडे वळूया. पहा, भाग 6. यामध्ये भाग 6मध्ये प्रश्न क्रमांक 21 आहे. आता यामध्ये कसं आहे बघा मित्रांनो, यामध्ये आहे की ही जी आकृती आहे अर्धवट असते आणि हे जो खाच आहे राहिलेला यापैकी उत्तराकृत्यांपैकी हा भरायचा असतो आणि याला पूर्णत्व द्यायचं असतं. उत्तराकृतीपैकी कोणता भाग याच्यामध्ये बसतो हे आपण ओळखायचं असतं. त्यामुळे 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 22 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा
उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे हा 23 नंबरचा प्रश्न आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर आहे 24 नंबरचा प्रश्न आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. अशा प्रकारे इथपर्यंत आलो. समोरचा प्रश्न बघूया. आता भाग 7वा पाहूया. त्यामध्ये हे आरशातील प्रतिमा आहेत. पहा, ह्या बाजूला XY हा भाग म्हणजे आरसा असतो आणि आरशामध्ये ह्या आकृतीची प्रतिमा कशी दिसेल हे आपल्याला उत्तर पर्यायातील ओळखायचं आहे. त्यामुळे 25 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे 26 नंबरचा प्रश्न आणि 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. 27 नंबरचा जो प्रश्न आहे आणि त्या 27 नंबरच्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर 28 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. अशा प्रकारे 29 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया. आता आपण अभ्यास करत करत किंवा पाहत पाहत हे घड्या उलगडण्यापर्यंत आलेलो आहोत, म्हणजे भाग 8पर्यंत. त्यामध्ये ह्या अशा प्रकारे याच्या घड्या उलगडल्याच्या नंतर याला खाच केल्याच्यानंतर किंवा कात्रीने कापल्यानंतर कशा प्रकारचे खळगे पडू शकतील हा उत्तर पर्यायातून ओळखायचा आहे. तर चला पाहूया आपण. 29 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 30 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर 31 नंबरचा जो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आणि त्यानंतर आहे 32 नंबरचा प्रश्न आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे डी. पुढचा प्रश्न पाहूया. भाग 9 पाहतोय. भाग 9 मध्ये बघा कशा प्रकारे आहे की इथे हा प्रश्न आकृती आहे आणि यामध्ये भंगलेला असा भाग आहे. त्याला जोडल्याच्या नंतर तो कशा प्रकारे दिसेल हा तुम्हाला उत्तर आकृत्यातून ओळखायचा आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 33 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 34 बघूया. प्रश्न क्रमांक 34 मध्ये हा भंगलेला भाग कशा प्रकारे जोडल्यास जुळेल आणि कोणत्या प्रकारची आकृती तयार होईल, तर तो आहे 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे 35 नंबरचा प्रश्न आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. तर 36 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. त्यानंतर समोरचा पाहूया. चला तर भाग 10 मध्ये बघूया. भाग 10 मध्ये आहे की हे लपलेलं तुम्हाला आकृती ओळखायची आहे की अशा प्रकारच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आकृती लपलेली आहे. पहा, तर मग हा 37 नंबरचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे बी. 38 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. त्यानंतर 39 नंबरचा जो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर आहे 40 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. इथपर्यंत आलेलो आहोत. पुढचा प्रश्न बघूया. पाठीमागच्या खंडामध्ये आकृत्यांचा भाग पूर्ण झालेला आहे आणि आता इथनं पुढे अंकगणिताचा भाग सुरू होतो. त्यामुळे पाहूया अंकगणितामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्नांचं फक्त उत्तराला मी टिक करतोय. ह्या अंकगणिताच्याही बाबतीत विश्लेषणपूर्वक असं आपण गणित करून पाहूया, परंतु ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला उत्तरे पुरवणार आहे. त्यामुळे 41 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 42 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी, म्हणजे हा. त्यानंतर 43 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक असेल सी. त्यानंतर 44 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर 45 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर 46 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर 47 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर 48 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर आहे 49 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर आहे 50 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर आहे 51 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा ए. त्यानंतर 52 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा सी. त्यानंतर 53 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे डी. त्यानंतर 54 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी. त्यानंतर आहे 55 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी. त्यानंतर 56 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा ए. त्यानंतर आहे 57 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा सी.
त्यानंतर 58 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए. त्यानंतर 59 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. हा बऱ्याच जणांचा चुकलेला आहे मित्रांनो, मुलांना मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे. ते आपण विश्लेषणामध्ये बघूया, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी डिटेल माहिती देतो. त्यानंतर 60 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे डी. हा इथून पुढे मराठीचा भाग सुरू होतो खंड 3 मध्ये. त्यामध्ये 61 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा सी. त्यानंतर आहे 62 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी. त्यानंतर आहे 63 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी. त्यानंतर 64 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे सी. त्यानंतर 65 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा डी. त्यानंतर 66 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा ए. त्यानंतर 67 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर 68 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा ए. त्यानंतर 69 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए भित्रा. त्यानंतर 70 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए म्हणजे कलेचा तपशील. त्यानंतर 71 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी वडील. त्यानंतर 72 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा ए लाल. 73 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे ए वाढदिवसाची भेट. त्यानंतर 74 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे आईबाबांना बिलगून ए. त्यानंतर 75 नंबरचा जो प्रश्न आहे चकित होणे, स्तिमित होणे आहे त्याचं उत्तर, स्तिमित होणे बी. त्यानंतर 76 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे बी. त्यानंतर 77 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा सी. त्यानंतर 78 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा ए. त्यानंतर 79 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी. त्यानंतर 80 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे हा बी. अशा प्रकारे मित्रांनो ह्या 80 प्रश्नांचे सर्व प्रकारे आपण उत्तरे तुमच्या समोर ठेवलेली आहेत. एक उत्तर सूची तुम्हाला सुचवलेली आहे. ह्या उत्तर सूचीच्या माध्यमातून ज्याही विद्यार्थ्यांचा जसा की हा बी नंबरचा जो गट आहे त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा, त्यांना ही उत्तर सूची आहे. त्यानंतर थोडाफार फरक पडू शकतो ए बी सी डीमध्ये. मग तुम्ही त्या प्रश्नाचं वाचन करून तुम्ही मी जे उत्तर दिलेलं आहे तसं उत्तर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर म्हणून तुम्ही टिक केलेलं आहे का किंवा सोडवलेलं आहे का हे तुम्ही टॅली करून बघा आणि तुम्हाला किती मार्क्स पडतात याचा अंदाज तुम्ही सांगा. कॉमेंटमध्ये मला कळू द्या की किती विद्यार्थी पास होत आहेत. इथे आपण थांबणार आहोत. धन्यवाद.